हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवद्गीता. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य काय आहे तर धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विशेषण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीचा जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्यांची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुत्सद्देगिरीची प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. म्हणजे इथे काय दिलंय, पांडवांनी पण व्यूहरचना म्हणजे चक्रव्यूह हे केलं तेव्हा तो घाबरला. कोण घाबरला? प्रत्यक्षात दुर्योधन. म्हणजे तो राजा होता तरी सुद्धा तो घाबरला. म्हणून तो कुठे गेला? राजा असून पण सेनापतीकडे गेला. काय असतो माहिती आहे का? राजाकडे सेनापती यायला पाहिजे पण उलटं केलं. राजा असून पण हा कोणाकडे गेला? सेनापती. आणि सेनापती कोण होतं त्यावेळेस? द्रोणाचार्य. यांच्याकडे त्यांनी धाव घेतली. तर पुढे भगवद्गीता आपण चालूच ठेवायची आहे. पूर्ण भगवद्गीतेमध्ये काय काय दिलंय, म्हणजे ती गीता कशी सांगितली, कोणाला कसे प्रश्न पडले, काय त्या युद्धामध्ये झालं, महाभारतामध्ये काय घडले ते सगळं लिखित आहे. बघूया पुढे. आपण तिथपर्यंत या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हरे कृष्ण 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 हरे हरे.